आदित्य ठाकरे यांना वंदन करून आज देशाची लोकसभेची निवडणूक चालू आहे। सन्माननीय लोकनेते शिवाजीदादा आढळराव पाटील आपले सर्वांचे उमेदवार आहेत। महायुतीच्या सर्व घटक पक्षाचे प्रमुख सर्व आमचे सहकारी व्यासपीठावर आहेत। आदरणीय अतुलजी असतील, आदरणीय आशाताई असतील, सिने अभिनेते आणि मराठी माणसाचा दबदबा ज्यांनी फिल्म इंडस्ट्रीमध्ये उभा केला आहे ते आदरणीय रवीजी काळे, सन्माननीय संजयजी काळे, सन्माननीय पाटोदी पवार साहेब असतील। उपस्थितांमध्ये खरं तर मी सर्वांची नावं घेईल, परंतु मनसेचे आमचे सायनाजी डबडेरे आहेत आणि उपस्थित सर्व सन्माननीय व्यासपीठ, महिला भगिनी, पुढे असलेले आमचे सर्व सन्माननीय जुन्नर शहराचे सर्व पदाधिकारी, सर्व पक्षीय असलेले लोकप्रतिनिधी, आजी माजी नगरसेवक, पत्रकार बंधू भगिनी, मला माफ करा, मला आपल्या सर्वांची नावं परिचित असून देखील सुद्धा मला नावं घेता येणार नाही। जुन्नर शहराचे शहर प्रमुख आणि आमचे सर्व पदाधिकारी, उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो, खरं तर माझ्या अगोदरच्या वक्त्यांनी आपल्या समोर या संपूर्ण निवडणुकीची पार्श्वभूमी ठेवलेली आहे। मी अधिकचा वेळ घेणार नाही, वेळेची आपल्याला मर्यादा आहे। माझ्यानंतर अजून अतुलजी बेनके आणि आदरणीय उमेदवार बोलणार आहेत, पण मी एक गोष्ट आपल्याला आवर्जून सांगतो, ही निवडणूक जी आहे ही निवडणूक देशाच्या हिताची आणि देशाच्या संरक्षणासाठी फार महत्वाची आहे। आपण अनेक विषय याच्यामध्ये लागू केलेले आहेत। कोण राजकीय बोलतोय, कोण जातीवर बोलतोय आणि विशेषत्वाने काही लोक म्हणतात की आम्हाला काय मिळालंय, आयुष्यभर देशाने मला काय दिलंय हे म्हणण्यापेक्षा या भारत मातेची शपथ घेऊन आपण म्हटलं पाहिजे की मी माझ्या आयुष्यामध्ये देशाला काहीतरी देईल आणि ही भूमिका देशासाठी आपण या निवडणुकीची पार पाडली पाहिजे। देशासाठी आपण देशाचा विचारच करत नाही, प्रत्येक माणूस विचार करतो की मला काय मिळणार आहे। छत्रपती शिवरायांनी कुठे विचार केला की मला काय मिळणार आहे? डॉक्टर बाबासाहेबांनी कुठे विचार केला की मला काय मिळणार आहे? माझ्या महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाईंनी कधी विचार केला की मला काय मिळणार आहे? आज आपण प्रत्येक जण या भूमिकेमध्ये असो की मला काय मिळणार आहे। मला असं वाटतं की ही भूमी शूरवीराची भूमी आहे, युग पुरुषाची भूमी आहे। छत्रपती शिवरायांचा आदर्श या मातीमधून घडला, या मातीमधून उभा राहिला आहे। संपूर्ण जगामध्ये छत्रपती शिवरायांच्या शौर्याचे पवाडे गायले जातात, त्यागाची भूमी आहे आणि त्याग व्यक्त करण्याची जबाबदारी आपल्या सर्वांच्या खांद्यावरच आहे। मला प्रामाणिकपणे असं वाटतं की त्याग सांगणं सोपं आहे, पण त्याग करणं अतिशय अवघड आहे। ज्या व्यक्तीने करोनामध्ये, मी साक्षीदार आहे, अतुल शेठ तुम्ही मदत केली असेल आम्हाला 15 वर्ष हातून मदत केली असेल, साहेब आपल्याला आपले मित्र आहेत, पण मी तुम्हाला सांगतो करोनाच्या काळामध्ये आढळराव पाटील आणि आम्ही ज्यावेळेला फिरत होतो, स्वतःची मंडळी आणि मुलं सगळी मुंबईला होती, तुम्ही सुरक्षित राहा, माझी काळजी करू नका, माझं व्हायचं ते होऊन जाऊ द्या, परंतु मात्र मी माझ्या शिरोळच्या लोकसभेच्या जनतेला अंतर देणार नाही हे ठणकावर सांगणारा माणूस शिवाजी आढळराव पाटील मी माझ्या आयुष्यामध्ये पाहिलेला, जे मी पाहिले ते मी तुम्हाला सांगितलं पाहिजे। करोनामध्ये पतीचे नव्हते, मुलं बाळ्या आई वडिलांची नव्हती, भाऊ भावाचा नव्हता, अशी परिस्थिती आपण अवलंबलेली आहे। अशा परिस्थितीमध्ये लांडेवाडीच्या बंगल्यामध्ये एकटा माणूस थांबलाय आणि आम्ही सगळे मंडळी जे कार्यकर्ते होते बेफाम पद्धतीने या त्यांच्या संपूर्ण विचारांचं मी त्यावेळेला कौतुक केलं। मला विशेष वाटलं की जसं छत्रपती शिवराय म्हणायचे की मी शेतकऱ्याच्या शेतमालाच्या देठाला सुद्धा हात लावून देणार नाही, मी माझ्या रयतेच्या संरक्षणासाठी मी कटिबद्ध आहे। आणि होय, त्याच व्यापकतेने करोनाच्या काळामध्ये आम्ही शिवाजीरावांना त्या ठिकाणी संघर्ष करताना पाहिला, कीट वाटताना पाहिलं। आता त्याची किंमत राहिली नाही, आता काय करोनापासून आपण मुक्त झालोय, आता आपण आजाद झालोय, आता त्या करोनाचा सावट गेले म्हणून आपल्या मनामध्ये भीती नाही,
पण परिस्थिती आल्यानंतर माणूस करतो. रवीजी, परिस्थिती आली त्यावेळेला ह्या माणसाने स्वतःच मात्र आयुष्य धोक्यामध्ये त्या ठिकाणी घातलेलं आहे. त्यामुळे शिवाजीराव हे उज्ज्वल भविष्याकडे वाटचाल करणारे आहेत. जेवढ्या काही गोष्टी या शिरूर लोकसभेमध्ये विकासाच्या दृष्टीने प्रथम क्रमांकावर काम चालू आहे, त्या सगळ्या कामामध्ये सुरुवात शिवाजी आढळराव पाटलांनी केलेली आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी ती मुहूर्तमेढ रोवलेली आहे. मग आपले लांब पल्ल्याचे रस्ते असू द्या, आपले रेल्वे असू द्या, या सगळ्या बाबतीमध्ये अतिशय जबाबदारीने शिवाजीरावांनी आपलं जबाबदारीचं पावलं त्या ठिकाणी उचललेलं आहे. मला लांब लचक बोलायचं नाही, बोलण्यासारखे खूप मुद्दे आहेत, पण महत्वाचा एकच गोष्ट मी सांगेल, शिवाजीरावांना इच्छा नव्हती शिवसेना सोडायची. इच्छा नव्हती दादांना. आमच्या सर्व लोकांना घेऊन बसले होते. खेड, शिरूर, आंबेगाव, जुन्नर, भोसरी, हडपसर, हवेली. आणि एकंदर मला विचारायचं आहे, आपल्याला कसं पाऊल टाकावं लागेल. आम्ही एकनाथजी शिंदे साहेबांना भेटायचं विचारतो, साहेब आमचा निर्णय काय असला पाहिजे. ते बोलले काळजी करू नका, आपण शेवटच्या क्षणापर्यंत लढू, पण मात्र आपण धनुष्यबाणाची लढाई आपण जिंकू. आपल्याला शिवाजी आढळराव पाटील शिरूर मध्ये धनुष्यबाण पाहिजे. परंतु केंद्रामधून ज्या वेळेला समन्वयाच्या बैठक झाल्या आणि समन्वयाच्या बैठकीमध्ये पुणे जिल्ह्यामध्ये ज्या वेळेला एक जागा शहरातली कमलाकडे गेली, दुसरी जागा धनुष्यबाणाकडे गेली, अशा वेळेला शिरूरच्या बाबतीमध्ये इच्छा नसताना सुद्धा शिवाजी आढळराव पाटलांना महायुतीच्या सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांसमोर सन्मानपूर्वक त्या ठिकाणी त्यांच्या विनंतीचा मान ठेवून त्यांना या 20 वर्षाचा धनुष्यबाणाची लढाई त्यांना घराव करावी लागली आहे. पण मी आपल्याला सांगतो, धनुष्यबाणाशी आणि हिंदुत्वाची त्यांनी गद्दारी केलेली नाही, हे मला आपल्या सर्वांना सांगितलं पाहिजे. ही वस्तुस्थिती आपण सर्वांनी लक्षात घ्या. आणि माझा शिवसैनिकांना आव्हान आहे, कुणाचंही काही ऐकून हातातली निवडणूक आपण सैल करायची नाही, आपण ती ढिली करायची नाही. आपल्या सर्वांची नैतिक जबाबदारी आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी आहेत, देवेंद्रजीने आपला विश्वास टाकलेला आहे. आशाताई व्यासपीठावर बसल्यात, अतुलजी व्यासपीठावर आहेत. आम्ही सगळेजण आता एकत्र कामाला लागलेलो आहे. जे मनामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने चर्चा करतात, त्या चर्चेला तिलांजली द्या आणि उद्याच्या असलेल्या दिल्लीच्या तख्तावर या असलेल्या छत्रपती शिवरायांच्या भगव्याच्या स्वरूपाने जे स्वप्न महायुतीने पाहिलंय, जे स्वप्न मोदी साहेबांनी पाहिलंय, त्या त्यागाच्या मूर्तिमंत असलेल्या पंतप्रधानाला येणाऱ्या खासदाराच्या विजयी सलामीमध्ये शिवाजी आढळराव पाटील आपल्याला प्रचंड बहुमताने निवडून पाठवायचं, एवढंच या ठिकाणी सांगतो. अधिकच बोलत नाही. मी आपल्या सर्वांना आग्रहाची विनंती करतो आणि शिवाजी आढळराव पाटलांना प्रचंड मताधिकाराने आपला विजय करा अशी नम्र विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय बाळासाहेब ठाकरे. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.